गोव्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा सध्या कोकण रेल्वेला फटका बसलाय। गोवा पेरनेम बोगद्यामध्ये रुळावर मोठ्या प्रमाणावर पाणी आणि माती आलेली आहे, त्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे। गेल्या 2 ते 3 तासांपासून कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प आहे, यामुळे दोन्ही दिशांनी जाणाऱ्या रेल्वे गाड्या अडकून पडल्या आहेत। प्रवाशांचा खोळंबा झालाय। जनशताब्दी सावंतवाडी, पुणे, अर्नाकुलम, कणकवली, तेजस, कुडाळ या गाड्या अडकून पडलेल्या आहेत। कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे सध्या प्रवाशांमध्ये प्रचंड संताप आहे। सततचा पाऊस आणि चिखल वाहून आल्यामुळे बोगद्यात पाणी आणि चिखलाचं साम्राज्य सध्या निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे पेरनेम बोगद्यामध्ये रुळावरच्या पाणी आणि मातीमुळे वाहतूक ठप्प झालेली आहे। यामध्ये कोकण रेल्वेच्या दोन्ही दिशांनी जाणाऱ्या गाड्या, मुंबईकडून कोकणात आणि कोकणाकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या दोन्ही मार्गांवरच्या गाड्या सध्या अडकून पडलेल्या आहेत। मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मोठा फटका बसल्याचं दिसतंय, त्यामुळे हजारो प्रवासी वेगवेगळ्या रेल्वे गाड्यांमध्ये सध्या अडकून पडलेले आहेत। या बोगद्यामधला मलबा हटवण्याचं आणि रेल्वे ट्रॅक क्लिअर करण्याचं काम सध्या सुरू आहे। मात्र पावसाचा जोर आणि या ठिकाणची भौगोलिक आव्हानं, नैसर्गिक आव्हानं यांचा सामना करत हा मार्ग क्लिअर करण्यासाठी अजून किती वेळ लागेल याचा नेमका अंदाज कोकण रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलेला नाही। मात्र वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर सध्या दोन्ही दिशेला जाणाऱ्या लोकल गाड्या अडकून पडलेल्या आहेत आणि प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे।